तीन खंडाच्या जो मध्य भागाला अध्याय आहे आणि जो मेन गाभा असतो कोणत्याही एखाद्या गोष्टीचा असेल, एखाद्या सूत्राचा असेल, एखादं साधन आपल्याला घेऊन साध्यापर्यंत जर जायचं असेल तर त्या गाभ्याकडे बघावं लागत असतं. आणि म्हणून आपण एक भक्त म्हणून या परमार्थ चिंतनामध्ये कोणते गुण आपल्या अंगी असावे लागतात, कोणते लक्षण आपल्या ठिकाणी असावी लागतात, तर अशा श्लोकाची आपण निवड केलेली आहे. तसं 12व्या अध्यायामध्ये माऊलीनं सुरुवातीलाच आपल्या श्रीगुरूंना नमन करून एक या गुरूंचं मन भरून किंवा आपल्या रसाळ अशा वाणीतून आई स्वरूपात यांनी सद्गुरूला बघून थोडं सद्गुरूंचं वर्णन केलं. आणि त्यानंतर या भक्ती म्हणजे काय, भक्ती कोणी करावी, भक्ती करणारा कोण आहे, तो हा जो भक्त आहे, या भक्ताच्या अंगी कोणती लक्षणं असावी लागतात याचं वर्णन केलंय. तर भक्तीची व्याख्या करत असताना साधारणतः भक्ती म्हणजे दुसरं काही नाही, देवाविषयी असणारी जी काही आपल्या मनामध्ये जी काही कास आहे किंवा सेवा किंवा उपासना आपण याला म्हणू शकतो. परमार्थ चिंतनामध्ये भगवंताचं चिंतन करत असताना सेवा आणि उपासना भक्तीमध्ये फार, सेवा आणि उपासना म्हणजेच भक्ती. आणि सेवा उपासनेमधूनच या भगवंताचं जे व्यक्त स्वरूपात असणारं अव्यक्त स्वरूप असणारं जे वर्णन आहे किंवा जो भगवान परमात्मा आपल्याला पाहायचा आहे किंवा या भगवान परमात्म्याशी आपल्याला एकरूप व्हायचं आहे, या साधनेमधून भक्ती या साधनेमधून करायचं असतं. आणि म्हणून या श्लोकाचा जो अर्थ आहे, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणा एवच. अरे या जगतामध्ये जे कोणी सर्व जीव आहे, या जीवांवर पूर्णपणे प्रेम कसं करावं, द्वेष रहित अद्वेष्टा. तसं आपण इथं प्रेम सर्वभूतानाम असं म्हटलं असतं तर काय अडचण नव्हती, पण अद्वेष्टा त्याचा विरुद्धार्थी शब्द इथे घेतलाय. म्हणजे या अद्वेष्टा म्हणजेच प्रेम आहे, पण अद्वेष्टाची जी काही लक्षणं आहे ती कशा प्रकारची आहे, द्वेष्टा कसा आणि अद्वेष्टा कसा. म्हणजे यामध्ये आपण जर विचार केला या शब्दामध्ये, तर आपण द्वेष्टा म्हणजे आपल्याला त्याची जी काही वाईट प्रकारची जी लक्षणं आहे का ती आपल्या मनामध्ये लवकर येतात. पण इथं जे गीतेमध्ये सांगितलं अद्वेष्टा, कोणाचाही या भूतलावर असणारा जो कोणी आहे, तो प्राणी असो निर्जीव असो, त्यावर सुद्धा अद्वेष्टा निर्द्वेषपणे जो प्रेम करतो, कोणाचाही द्वेष न करणे, हे पहिलं लक्षण सांगितलं. आणि दुसरं जे लक्षण आहे मैत्र, मैत्र करुण एवच. हे दुसरं लक्षण जे आहे भक्ताचं, मित्रत्व. आज मित्रत्वामुळे आपण या जगतामध्ये आपण कधी कधी जर विचार केला, घराचा करा, आपल्या कर्म करत असलेल्या ठिकाणाचा जरी आपण विचार केला, आपण तिथं फारसं रमत नाही. आणि म्हणून आपल्याला जर रमण्याचं ठिकाण असेल किंवा आपल्या संकटकाळी किंवा आपल्या अडचणीसमयी जो कोणी धावून येत असतो, परमात्म्याच्या नंतर पहिल्यांदा तो परमात्मा येतो, पण त्याच्यानंतर मित्र येत असतो. म्हणून हा जो भक्त आहे हा सर्वांचा मित्र आहे. आणि असा असणारा जो
हा भक्त आहे, अद्वेष्ट आहे, कोणाचाही द्वेष न करणारा आहे, मित्र आहे. पण त्याच्या ठिकाणी अरे द्वेष न करणारा जरी असेल, मित्र जरी असेल, पण त्याच्या ठिकाणी जर करुणा नसेल, करुणा दया ही ज्याच्या ठिकाणी आहे तो सर्वोत्तम भक्त. तसा तर भगवंताला ज्ञानी भक्त फार आवडतो. आता ज्ञान म्हणजे नेमकं काय? आपण एखाद्या गोष्टीचं चिंतन करतो त्यातलं सखोल ज्ञान म्हणजे ज्ञानी नव्हे. मग ज्ञान म्हणजे नेमकं काय? अरे द्वेष रहित जगणं याला सुद्धा ज्ञान म्हणतात. पुस्तकी ज्ञानाला फारसं महत्व नाही. विज्ञानाच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर ज्ञान खूप पुढे गेलेलं आहे. पण जो ज्ञानी भक्त आहे त्याला ह्या सर्व ज्या गोष्टी आहे, द्वेष असेल, मैत्री असेल, करुणा असेल, या बाबतीत तो सगळ्यांना जाणतोय, या बाबतीत तो सर्वांना आपल्या बरोबर आहे. पुढे म्हटलेलं आहे बघा, निर्ममो निरहंकार समदुःख सुख क्षण. त्यानंतरचं पहिल्या या अर्ध्या याच्यामध्ये सांगितलं आहे की द्वेषरहित, मित्र आणि करुणा या 3 लक्षणांचा विचार केलेला आहे. आणि या दुसऱ्या अर्ध्यामध्ये निर्मम, निरहंकार, ममत्वाची जी भावना आहे, मी कोण आहे, मी कोण आहे, आपण जर याचा विचार जर केला तर आपण जो मी समजणार आहे तो वेगळा आहे. पण अध्यात्माच्या दृष्टीने जर विचार केला, मी कोण आहे, मी सच्चिदानंद साक्षी परब्रह्म किंवा आनंद स्वरूप घन ज्याचं रूप असा मी सच्चिदानंद साक्षी परमात्मा आहे, किंवा मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी. हे जे वेदाचे जे काही मूळ वाक्य आहे, अहम ब्रह्मास्मी, परमार्थिक चिंतनाच्या दृष्टीने हा इथं मम आहे. निर्मम अहंकार हे सुद्धा नको आहे. मग तो संसारिक प्रपंचाच्या बाबतीत असेल किंवा आध्यात्मिक बाबतीत असेल, पारमार्थिक बाबतीत असेल, तो सुद्धा नाही, नाही, अहंकार सुद्धा नाही. आणि तो जो सर्वांच्या ठिकाणी म्हणजे सुखदुःखाच्या ठिकाणी जो बघतो सगळ्यांना आणि जो क्षमाशील आहे, असा जो भक्त आहे मला खूप आवडतो, असं भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात. असा या श्लोकाचा अर्थ आहे. आता या श्लोकाचा अर्थ आपण बघितला, यासाठी माऊलींनी 7 ओव्या लिहिलेल्या आहेत. कारण श्लोकाचा अर्थ बघत असताना आपण त्याचा विचार करून सोपा करून घेतला. पण माऊलींची भाषा अशी आहे ओवीमध्ये की एकदम जो आपण मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, त्याच्या अगोदर मला आठवणा, साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. गीतेचं ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियेले इथे ती टीका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. ज्ञानेश्वरीचं मला जास्त वर्णन नाही करायचं, परंतु यामध्ये जे शब्द कल्लोळ आहे किंवा शब्दांची जी काही आपण रेलचल बघतोय, त्यांचं त्याबाबतचं ते लिखाण, त्याला साधलेले यमक आणि व्याकरणदृष्ट्या जे निर्दोष लिखाण आहे, याचं वर्णन मला करावं वाटतं. कारण
ज्ञानोबा राय म्हणजे भगवान परमात्म्याचा अवतार आहे. ज्ञानियांचा शिरोमणी, ज्ञानाचा सागर अशी संज्ञा ज्यांना आहे, किंवा सर्व जगाची माऊली होऊन बसलेले ज्ञानोबा राय या श्लोकामध्ये सांगतात उभ्या घेऊन, जो सर्व भूताच्या ठाई द्वेषात नेनेची काही, अपपरू नाही चैतन्या जैसा. इथं साध्या साध्यांचा विचार नाही केला. जो सर्व भूताच्या ठाई. अरे भूतावर प्रेम करणारा कोण आहे? तुम्हा आम्हावर मित्र आहे आपण म्हणून करू शकू, संपत्तीच्या नात्याने आपण एकामेकावर प्रेम करू शकू, परंतु भूतावर किंवा आपला आणि काही दुसऱ्या गोष्टीचा जास्त संबंध नसतो अशावर कोण प्रेम करत? तर असा जो कोणी आहे ना भक्त, त्याचं वर्णन इथं आहे. जो सर्व भूतांच्या ठाई. अरे जो सर्व भूताच्या ठिकाणी द्वेष मानत नाही, द्वेषाते नेनेची काय. द्वेषाला थाराच नाही इथं. भूताच्या ठिकाणी भूताचा सुद्धा द्वेष करत नाही, म्हणून त्याला म्हटलेलं आहे अद्वेष्टा सर्व भूता. भूताच्या ठिकाणी सुद्धा देश नाही आणि अपपरू नाही चैतन्या जैसा. अपपर जो भाव आहे, हा अपपर भाव या ज्ञानी भक्ताच्या ठिकाणी नसतो. आता या भक्तिपंथामध्ये भक्त म्हणून पारमार्थिक चिंतन करत असताना भगवंताची प्राप्ती आपल्याला करायची असते. कारण एवढा सोपा मार्ग, तसा ज्ञान मार्ग खूप खडतर आहे. अष्टांग मार्ग त्याहूनही खडतर आहे. असे अनेक मार्ग आहे बघा. अष्टांग योगे न सिनिजे, यम नियम न कीजे रया. आणि त्याच्या पुढचं उत्तर ध्रुवपद आहे, ते खूप सुंदर आहे. ते मूळ स्वरूपावर येतं, वाचा गीत गायचे, वाचा गीत गायचे म्हणजेच भक्तिपंथ. आणि असा हा जो भक्तीतला जो भक्त आहे, तो सर्व भूतांच्या ठिकाणी द्वेष रहित, म्हणजे अद्वेष्टा सर्व भूताना. हा जो भक्त आहे बघा, भक्ती करून स्वतः मुक्त होतो आणि आपल्या समवेत असणारे जे आहे त्यांनाही मुक्त करून देतो किंवा मोक्ष मिळवून देतो. हा भक्त म्हणजे तुमच्या आमच्यातला भक्त असेल का, ज्याचं परमार्थ चिंतनामध्ये भगवंताशी लीन झालेला आहे किंवा भगवंताशी लगन लागलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. असा जो हा भक्त आहे, आपपर तेही नाही बंधू वर्ग सज्जन. मला वाटतं आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाताचं शेवटचं चरण आहे, न देखे जो या जना तया दावी आपणा, वेगळा सुख दुःख मोह नाठवी वेळा, मोह नाठवी धना, अपपरतेही नाही बंधू वर्ग सज्जना, तुकया तेची परी झाली पावे नारायण. तुकाराम महाराज तुकया तेची परी झाली. तुकाराम महाराज सांगतात, देवा अपपर याच्या पलीकडे मी आहे, पण तू आता तू मला पाव. तुकया तेची परी झाली, आता पावे नारायण. हे नारायणा, माझ्याकडे कुठल्याही प्रकारचा अपपर भाव नाही. बंधू वर्ग सज्जना, मला दिसणारा हा सगळा समाज बंधू, कारण बंधू हा शब्द फार महत्वाचा आहे. कारण
आपल्यानंतर आपल्या बंधूचा नंबर असतो, एक तर मोठा असेल नाही तर लहान. पण या जगतामध्ये संकटकाळी मित्राच्या अगोदर येणारा जो कोणी आपल्या समोर असतो तो बंधू असतो. पण या बंधुवर्ग सज्जनाचा विचार केलेला आहे बघा. मला बंधुवर्ग सज्जना म्हणजे काय म्हटलंय माहिती आहे का? मी या समाजाचा तर सोड, पण या जे माझे कोणी आप्तेष्ट आहे यांचा सुद्धा मी द्वेष करत नाही. मला सांगण्याचं एक मूळ कारण एक सांगायचं आहे. आज समाजामध्ये काय स्थिती आहे, आपल्या कुटुंबामध्ये कोण आहे आपले बंधू, काय आहे आपलं, काय नातं आहे त्यांच्याशी. आज जुन्या काळी आम्ही 7वी 8वीला असताना एकत्र कुटुंब पद्धती आम्ही चांगले पाहिले. 30 ते 32 जणांचा म्हणजे व्यक्तींचा आमचा हा कुटुंबाचा म्हणजे पूर्ण सदस्य होते कुटुंबामध्ये. परंतु केवळ त्यानंतर 20 वर्षानंतर आज जर बघितलो तर आज माझ्या कुटुंब मध्ये 4 सदस्य असावे आणि हे 4 सदस्य असूनही आपली एकमेकाची जी काही भावना आहे ती कशी आहे त्याचं आपण अवलोकन करायला पाहिजे. आणि म्हणून असा जो कोणी आहे अद्वेष्टा सर्वभूताना, आपलं घरातलं आपल्याला घरात समजत नाही तर सर्वभूतानाम, सर्वभूताचा द्वेष म्हणजे द्वेषरहित आपण कसं राहू शकतो. म्हणून माऊली सांगतात, जो सर्व भूतांच्या ठाई द्वेषाते नेनेची काही अपपरू नाही चैतन्या जैसा. आता असा असणारा हा भक्त एक आध्यात्मिक रूपाने एक फार महत्वाचा गुण सांगितला, चैतन्या जैसा. चैतन्य म्हणजे काय? आपण जे म्हणतो ब्रह्म जाणलं पाहिजे आपण. मी कोण आहे? मी ब्रह्म आहे. अरे मी चैतन्य आहे, जाणलं पाहिजे आपण. चैतन्य म्हणजे काय? चैतन्य असे सर्वगत. या उपाधी माझी भुक्त चैतन्य असे सर्वगत. या उपाधीमध्ये चैतन्य भरलेलं आहे बघा. मग चैतन्य तुम्ही म्हणता सजीवातच असतं का? निर्जीवात सुद्धा चैतन्य आहे. तुम्ही म्हणशाल कसं काय निर्जीवात चैतन्य? आज आपण मूर्ती प्राणप्रतिष्ठा करतो, त्यामध्ये देवत्व आणतो म्हणजे त्यामध्ये चैतन्य आणतो. आणि त्या दिवसपासून आपण त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून देवस्वरूप आपण तिला मानतो. असं हे जे चैतन्य आहे, हे चैतन्य नेमकं काय आहे? कुठं आहे चैतन्य? सर्वांच्या ठिकाणी हे चैतन्य आहे. या चैतन्याला फक्त कोण जाणत नाही, हे जर आपले सगळे जे इंद्रिय वगैरे आहे ना, हे चैतन्याला जाणत नाही. चैतन्य त्यांच्या ठिकाणी आहे. म्हणून माऊली सांगतात की अपपरुभाव, अपपर जो भाव आहे तोही नाही या भक्ताच्या ठिकाणी. आणि चैतन्यासारखा म्हणजे एक आपण ज्याला ब्रह्मचैतन्य आणखी असंही जरी नाव दिलं तरी ब्रह्मचैतन्य, अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्म, हे जे काही वेदाची वाक्य ही आपल्या मुखातून, त्यांचं मला एवढं ज्ञान नाही बरं का स्पष्टीकरणाचं, पण आपल्या मुखातून जरी एवढं गेलं तरी मी माझं भाग्य समजतो. तर असं असणारं हे जे चैतन्य आहे, हे चैतन्य जाणणारा, चैतन्याचा वास झाला माझी, आपण असा जो कोणी आहे तो भक्त मला प्रिय आहे किंवा मला आवडतो.
आणि शास्त्रामध्ये बघा, भक्ती करत असताना शास्त्रामध्ये एक न्याय सांगितलेले आहे बघा. एक शिशुमार्ज न्याय आहे आणि एक मरकट शिशु न्याय आहे. मरकट शिशु न्याय काय सांगतो, ती जी माकडीण असते आपल्या पिलांना जन्म दिल्यानंतर त्या माकडाला जन्मजात जेव्हा ते जन्माला येतं तेव्हापासूनच त्याला सांगत असते, बघ आता तू सर्व जबाबदारी तू स्वीकारली पाहिजे. बस मी ह्या झाडावरून त्या झाडावर उड्या मारेन तेव्हा तू मला फक्त धरायचं, मी तुला धरणार नाही. आणि समजा जर तू पडलाच तर तू मात्र त्यातून वाचणार नाही, म्हणजे तू काही या माकड जातीच्या म्हणजे माकड जातीला तारक ठरणारा नाही. याला म्हणजे सर्व जबाबदारी ही त्या शिशुवर आहे, त्या बालकावर आहे. मार्ज जो शिशुने आहे, ती जी मांजर आहे बघा, ती ज्या वेळेस ती पिलांना जन्म देते त्यावेळेस ती पिलांना कमीत कमी ज्यावेळेस पिलांना जन्म दिल्यानंतर ती 2-3 ठिकाणी तरी जन्म दिल्यानंतर नेऊन ठेवते. काय कारण असेल? कारण त्या पिलांना त्याच्याच पित्यापासून धोका असतो. कारण तो जो बोका आहे ना, तो बोका त्या पिलांना खातो. म्हणून ती जी मांजर आहे ना, ती उचलून दुसरीकडे ठेवते. मग उचलून दुसरीकडे ज्यावेळेस ठेवते ना ती, त्यावेळेस ती पिलांना तोंडानं धरते. मग त्या दात लागतात, ते मरण्याची भीती असते, पण ती आपल्या पिलांना मरू देत नाही. सर्वस्वी जबाबदारी त्या मांजरीवर आहे किंवा त्या आईवर आहे त्याची. पण तीच मांजर जर उंदराशी जर लढायला लागली तर त्याचा वध सुद्धा करू शकते, पण आपल्या पिलांना किती जगते बघा. म्हणजे सर्वस्वी जबाबदारी इथं मांजरीची आहे. आणि मरकट शिशु न्यायामध्ये सर्व जबाबदारी त्या पिलावर सोडून दिली आहे. परंतु आपल्या या परमार्थामध्ये आपण ज्याचं चिंतन करतोय ना, आपण सर्व जबाबदारी त्याच्यावर सोडून द्या, तो सर्व कामं आपली करतो. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. कारण हा जो भगवान परमात्मा आहे हा आपल्या पाठीशी उभा राहतो आणि त्याचीच ही लक्षण आहे. कोणाच्या मागे आहे हा? अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच. अशाच्या पाठीमागे उभा आहे. सर्वस्वी जबाबदारी ही त्याच्यावर सोडून द्यायची. आपण केवळ फक्त भगवंताच्या ठिकाणी एकनिष्ठ राहून भगवंताचं चिंतन करत असतो. एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन, असनी शयनी सदा हरीचे चिंतन. चिंतने चिंतने तद्रूपता आपण म्हणतो. चिंतन करता करता बस दुसरं काहीच नकोय, फक्त भगवान परमात्मा आहे एवढंच लक्ष आहे. या भक्ताचं हे लक्ष म्हणजे असा हा भक्त आहे. आणखी काय करतो हा भक्त? उत्तमाते धरिजे अधमतरी अव्हेरिजे, हे काहीच नेनिजे वसुदाजे. उत्तमाते धरिजे, जे उत्तम आहे त्याला घ्यावं, त्याला धरावं. जे अधम आहे त्याचा अंगीकार करायचा नाही, त्याला सोडूनच द्यायचं. हे काहीच नेनुजे वसुधा केवी. आता इथं उदाहरण दिलंय पृथ्वीचं.
जे उत्तम आहे, जे अधम आहे, हे काहीच नेणीजे. उत्तमालाही तो जाणत नाही आणि अधमालाही तो जाणत नाही. हे काहीच नेणीजे म्हणजे काहीच नाही. वसुधा केवी म्हणजे इथं पृथ्वीचं उदाहरण दिलेलं आहे. हे भक्ताच्या बाबतीत उदाहरण दिले. ही जी पृथ्वी आहे, या पृथ्वीनं कोणाचा अंगीकार केला नाही असं वाटतं तुम्हाला? आज आपण या पृथ्वीवर आहोत. किती उपकार आहे या पृथ्वीच्या आपल्या. म्हणून आपण तिला धरणी माता म्हणजे आई स्वरूप असणारी ही जी पृथ्वी आहे असं तिला आपण संबोधन देतो. अशी ही जी काही पृथ्वी आहे, ही पृथ्वी आपल्याला नेहमीच सांभाळणारी आहे आणि म्हणून आपल्याला सांभाळणारा भगवान परमात्मा हा आपण कसा आकळावा. आकळावा श्रीपती येणे पंथे. कोणत्या पंथानं? तर याच भक्तिपंथाने. भक्तिपंथ बहु सोपा पुण्य नागवे. तर असा असणारा हा भक्ती मार्ग जो आहे, तो भक्ती मार्ग अवलंबून आपण भक्ती करायला पाहिजे. त्या भक्तीमध्ये आपण काय गुण असायला पाहिजे? तर आपण कोणाचाही द्वेष नाही करायला पाहिजे. मित्र स्वरूपानं आपण सर्वांशी वागायला पाहिजे. अपपर भाव आपल्याकडे नसणारा पाहिजे. मी तू पण जाऊ दे दुरी एकची घोंगडी पांघरू हरी, असं असायला पाहिजे. कारण देवावर आपण सर्व भार टाकलाय म्हणजे बाकीचं काहीच नाही. आता तुझं कळेल ते करी, तारीशी तरी तारी मारी, जवळी अथवा दुरी, जवळी अथवा दुरी धरी, घाली संसारी परत. तर या संसारा सगळं देवावर मीपणा आपण टाकून द्यायचा आणि सर्व भार देवावर. जे ममत्वाविषयी आपल्याला जी आसक्ती आहे सोडून द्यायची. नाटाच्याच अभंगामध्ये मी कोण आहे, आत्ताच आपण परमार्थिक चिंतनामध्ये मी बोलून गेलो थोडं का, मी ब्रह्म आहे, मी चैतन्य आहे. तुकाराम महाराज ज्यांचा अधिकार काय होता, दुसऱ्या का तिसऱ्या क्रमांकाचा नाट आहे बघा, त्यांनी तुमचं आमचं वकीलपत्र घेऊन सांगितलं, हे मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझं मी आठविले नाही कधी वाची कृपानिधी माये बाप, नाही ऐकिले गाईले गीत धरिले लाज सांडले हित, नावडे पुराण बैसले संत केली बहुत परनिंदा. मला परनिंदा सांगायचा आहे. जो द्वेष रहित जो भक्त आहे त्याचं वर्णन. कोणाची निंदा करू नका. निंदा जर केली किंवा द्वेष जर केला, एक गोष्ट मी तुम्हाला नक्की सांगेल, निंदा किंवा द्वेष शब्दातच अर्थ आहे ज्यामध्ये दुहेरी अशा प्रकारचं विष भरलेलं आहे. कसं दुहेरी विष? ज्याचा द्वेष करतो त्यालाही जाळतं आणि आपण स्वतःलाही ते जाळत असतो. आपण एखाद्याचा जर द्वेष करत असाल त्याला तर ते जाळतच, पण आपल्यालाही जाळतं. म्हणून द्वेष नको, कोणाचाही द्वेष नको. फक्त भगवंताचे नाही ऐकिले गाईले गीत. आणि मी एवढा अपराधी आहे, मी भगवान परमात्म्याच्या ठिकाणी लीन का होत नाही याचं अवलोकन आपण स्वतः करा. कारण आपण जो भार वाहिलेला आहे हा भगवंताला, चल देवा मी तेवढा ज्ञानी नाही आणि मी म्हणजे एवढा अज्ञानीही नाही, पण तुला जे करायचं ते कर, मी फक्त तुझी
निष्कामपणे निश्चळपणे तुझी सेवा करेन, तू मला आता या संसारातून तार. त्या भगवंता तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पाय. कारण भगवंताच्या ठिकाणी भगवत प्रेम आपल्याला प्रकट करत असताना, भक्ती करत असताना, भक्ती मार्गाने जात असताना आपल्याला श्रद्धा ठेवावी लागते. श्रद्धा ती कोणत्या स्वरूपातली श्रद्धा असेल तर तशी श्रद्धेचे जर आपण विचार केला तर 3 प्रकार आहे श्रद्धेत. एक सात्विकी आहे, एक राजसी आहे आणि एक तामसी आहे. पण ज्या भक्ताचं वर्णन आपण करत आहोत ना, हा सात्विकी सेवेतला भक्त आहे. हा जो माझा सात्विक भक्त आहे ना, ज्ञानोबा राय सांगतात, हा भजन कीर्तनात, कीर्तनात एवढा रंगून गेलेला आहे की त्याला दुसरं काही आठवत नाही, अपपर भावही आठवत नाही. धन्य जगी तोची एक हरिरंगीनाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरेवाचे. त्याचे एक मधलं कडवं आहे, त्याच्या पुढचंच मला आठवण. पण सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपा, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा. हे मला सांग, भक्ती प्रेमाचा कल्लो. भक्ती करत असताना श्रद्धायुक्त, निष्ठायुक्त आपण जी निष्ठा आहे, निष्कामता आहे, निश्चळता आहे. कारण हा भक्ताचा स्वभाव आहे, भक्ताचा धर्म आहे. ज्या पंथात आहो आपण त्याच्याशी आपण, आणि एक सांगतो, कोणताही धर्म वाईट नाही, पण एक निश्चित आहे की आपण आपल्या धर्माची तत्व बाळगली पाहिजे, आपण आपल्या धर्माचं पालन केलं पाहिजे. आणि कोणत्याही धर्माचा द्वेष अजिबात करायचा नाही. आणि जर आपण एखाद्या धर्माचा, एखाद्या व्यक्तीचा किंवा अनन्य गोष्टीचा जर आपण द्वेष करत असू तर त्या ठिकाणी आपोआप आपण एखाद्याला जर आपण त्याची स्तुती केली तर दुसरा आपोआप निंदला जातो. तसा आपण कोणत्याही धर्माचा अजिबात म्हणजे द्वेष करायचा नाही. आपला धर्म श्रेष्ठ माना, यात शंका नाही, पण दुसऱ्याचा मात्र अश्रेष्ठ आहे किंवा तो चांगला नाही असं म्हणू नका. म्हणून जी श्रद्धा आहे ती श्रद्धेनं आपण या भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. त्रिविधा भवती श्रद्धा देहिणां सा स्वभावजां, सात्विकी राजसी चैव तामसी चेतिता शृणु. हे जे 3 प्रकारची जी काही श्रद्धा आहे, भगवान परमात्मा म्हणता, जाऊ दे कसा का असा ना माझा भक्त, पण कशी कशी सेवा करत नाही, पण तो येतो ना माझ्याकडं, नाव घेतोय ना. सात्विक अशा प्रकारची श्रद्धा तर तिला निश्चलता आहे, निष्कामता आहे. अरे भक्ताचा स्वधर्म आहे तो निष्ठावंत व्हावं, भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये, हे तुकोबारायांनी सांगितलं आहे. आणि अशी सात्विक सेवा जो करणारा भक्त आहे तो उत्तम असा प्रकारचा भक्त आहे. राजसी आहे, ज्यामध्ये राजयोग आहे, जे यक्ष असेल, राक्षस असेल, जे दुराचारी लोक असेल, यांची सेवा करतात. आपण आपल्यापेक्षा जो वरिष्ठ असतो त्याचा अधिकार बघून आपण सेवा करत असतो. आणि असाच राजसी प्रकारचा जो कोणी आपला वरिष्ठ असतो अशांची सेवा करणारे आहे. पण असू द्या, भगवान परमात्मा म्हणतात तरी माझी सेवा करतोय ना, ठीक आहे. आणि जो सर्वात कनिष्ठ आहे तामसी, हा जो तामसी आहे ना, या तामसीनं काय केलेलं आहे माहिती आहे का? स्वतःचा घात केलेला आहे. आपण्या घात कर शत्रू झालो मी दावेदार,
तव तू कृपेचा सागर उतरी पार तुका. आपच आपला घात करून का घ्यावा. परमार्थ चिंतनामध्ये भक्ती थोडी असली तरी चालते, पण विषयाची गोडी आहे. ज्ञान, मी म्हणणार नाही ज्ञान कमी असावं, पण ज्ञान पेक्षाही भाव. आपण भक्त विजय नावाच्या ग्रंथामध्ये अनेक भक्ताची, किंवा आपण काकड्यामध्ये श्रवणे कीर्तने झाले ते पावन सनका अधिक जान परम भक्त, त्यांचा जर विचार केला, ज्ञान म्हणजे मी ते मगाशी सांगून गेलो तुम्हाला, ज्ञान म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान किंवा वैज्ञानिक ज्ञान याला नाही म्हणतायत, पण ज्याच्या अंगी हे गुण आहे त्याला खरं ज्ञान आहे. ती शबरी 60,000 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर प्रभू रामचंद्र तिला प्रत्यक्षात दर्शन देता. किती वर्ष तिने सेवा केली. स्वामी समर्थांच्या बाबतीत रामकृष्ण नामाचा किंवा भक्ताचा जो गुण आहे तो भगवंताशी एकरूप होण्याचा जो महत्त्वाचा गुण आहे तो कशा प्रकारे बघा भगवंताशी एकरूप होतो. रामनामाचं एवढं महत्त्व आहे तुम्हाला सांगतो. 1 कोटी राम नाम जर आपण जप केला तर आपल्याला सुख मिळतं, संपत्ती मिळेल 2 कोटीनं. अखेर आपल्याला आपल्या मनाप्रमाणे आपल्याला बघा पत्नी मिळण्यासाठी सुद्धा अध्यात्मशास्त्रामध्ये महत्त्व आहे. बरं, मी 1 कोटी वाचली, त्यामध्ये 3 का 4 कोटी नामजप जर आपण केला तर आपल्या मनाप्रमाणे आपल्याला पत्नी किंवा आपल्याला पती मिळू शकतो. आणखीन आपण जप जर केला तर आपली जे क्रियमान कर्म आहे ती सुद्धा नाश होतं. क्रियमान कर्म शेवटी, पण त्या अगोदरचं जे काय लक्षात, संचित प्रारब्ध आणि क्रियमान. आज मला इथं ज्यांनी बसवलं प्रत्यक्षात सद्गुरू आहे, आणि सद्गुरू असल्यावर गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, त्याला जर मी प्राण मानले तर मला इथं आज काहीच कमी पडणार नाही. कारण मी अगोदरच बोलून गेलो, तेवढा मी अध्यात्मामध्ये किंवा या परमार्थ चिंतनामध्ये मी ज्ञानी नाही. काय सांगत होतो मी? संचित क्रियमान रामनामाचं जे महत्त्व सांगत होतो. संचितही आपण जर 6-7 कोटी जर नाम जप केलं आपलं संचित सुद्धा जळून जाईल. जळते संचित ऐशी आहे धर्मनीत. ही धर्माची नीती आहे. या धर्माचं जर आपण पालन केलं ना, संचिताचा सुद्धा नाश होतो, प्रारब्धाचा नाश होतो. कर्म ज्या कर्मामध्ये आपण रत आहोत, तसं तर भक्ती म्हणजे काय, आपण सुयोग्य अशा प्रकारचं कर्म आहे. मी ज्या कर्मामध्ये रत आहोत त्यामध्ये कुठल्याही प्रकारची कसूरता नाही व्हायला पाहिजे. आणि आपल्या एक भावनेनं एक निष्ठेनं जर मी कर्म ते करत असेल तर हीच खरी भक्ती आहे, हाच खरा परमार्थ आहे. हे क्रियमान कर्मही नाश होतं. पण सद्गुरूंनी जवळजवळ 13 कोटी, समर्थ रामदासांनी 13 कोटी नाममंत्राचा जप केला आणि साक्षात प्रभूनं त्यांना भेट दिलेली आहे. या नाममंत्राचं नाममंत्र जप कोटी जाईल पाप, कृष्ण नामी संकल्प धोरणेला. अरे संकल्प, आपला मनाचा स्वभाव संकल्प विकल्प आहे, पण आपण विकल्पाचा विचार कधीही करू नये. संकल्पाचा विचार करा. आणि भक्ती म्हणजे काय, हा ज्या भक्तियोगामध्ये जे संकल्प विकल्पाचं जे मन आहे किंवा निश्चयाची जी बुद्धी आहे ही एकरूप ज्या ठिकाणी होते तिला भक्ती म्हणा.
कारण एकदा माझा मोबाईल द्या ना माझ्याकडे, जर दिला मला टाईम नाही सांग, टाईम बघतो मी इथं आणून ठेव. चल काय सांगत होतो मी, गेलो विसरून. हा सायंकर महाराज मला ऐकायलाच आहे ना. संकल्प विकल्पाचं जे मन आहे आणि निश्चयाची जी बुद्धी आहे ती ज्या ठिकाणी एकविध होते त्याला भक्ती म्हणा. आणि एक दृष्टांत मला आठवला तर तो मी यांना विसरलो होतो. एकदा नारद भक्ताकडे, कारण नारद महर्षी भगवान परमात्म्याकडे गेले आणि भगवान परमात्म्याची पूजा चालू होती. आता नारद महर्षी आहे, त्यांनी सांगितलं आता परमात्म्याची पूजा चालू आहे, आपण थोडं बाजूला बसावं. त्यांनी ती पूर्ण पूजाही बघितली आणि पूजा झाल्यानंतर त्यांना त्यांच्या त्या देव्हाऱ्याजवळच एक 2 डायऱ्या दिसल्या आणि लगेच नारद महर्षी भगवंतांना म्हणतात का मी हे बघू शकतो का बाई, ही डायरी कशाची आहे? त्यांनी भगवंताला प्रश्न केलेला आहे. भगवंतांनी सांगितलं बघा नारद महर्षी ही डायरी बघा तुम्ही काय. आणि त्या डायरीमध्ये भक्तांची नावं होती, सगळ्या भक्तांची नावं होती. कोण कोण भक्तांची नाव होती? का ज्यांना मी आवडतो अशा भक्तांची नाव होती आणि जे मला आवडतात अशा भक्तांची नाव. नारद महर्षींनी जी पहिली डायरी घेतली त्यामध्ये सगळे जे भक्त होते ते वाचन केलं आणि नारद महर्षीचंही नाव त्या पहिल्या डायरीमध्ये दिसलं. आणि नारद महर्षी भगवंतांना प्रश्न करतात, देवा या डायरीमध्ये सगळ्या भक्तांची नाव आहे खरं आहे, पण मला एक थोडी शंका आहे. ते काय शंका आहे? ते एक नाव मात्र यामध्ये नाही. म्हणजे असं आहे का? भगवान परमात्म्याने सांगितलं ती दुसरी डायरी बघा. त्या दुसऱ्या डायरीमध्ये ज्यांचं नाव पाहिजे होतं असे हनुमंतरायांचं नाव फक्त त्या डायरीमध्ये नारद महर्षींना दिसतं. आणि लगेच भगवंताला प्रश्न केलाय, असं का करावं देवा आपण? असं का अपपर दिसतोय मला थोडं याच्यामध्ये? तर देवानं सांगितलंय की मी ज्यांना आवडतो ना ते ह्या पहिल्या डायरीतले सर्व भक्त आहेत आणि मला आवडणारा जो प्रिय भक्त आहे जे की हनुमंतराय आहे ते ह्या दुसऱ्या डायरीत. म्हणजे मला एक सांगायचं आहे, भक्त हा आवडणारा म्हणजे त्याच्या अंगी असणारे जे काही सद्गुण आहे आणि या सद्गुणांचंच वर्णन यामध्ये केलं आहे. पुढचं जे आपण ह्या ओव्या आता थोड्या लवकर घेऊया. उत्तमाते धरी जे झालं आपलं, का रायाचे देह चाळू रंका परावते गाळू, हे न म्हणेची कृपाळू प्राणुपैगा, गायीची तृषा हरू का व्याघ्र विष होऊन मारू, ऐशे नेनेची का करू तोय. कारण याचा अर्थ या ओवीमध्ये असा आहे बघा, राजाच्या देहाची हालचाल करू आणि दारिद्र्याला दूर टाकून देऊ असे दयाळू प्राण कधी म्हणत नाही. त्याप्रमाणे जो ज्ञानी भक्त आहे तो गरीब श्रीमंतांवर सारखीच उपकार करतो, सारखीच दया करतो किंवा सारखंच प्रेम करतो. सर्व घटी राम देहादे एक, आपण म्हणजे या सर्वांमध्ये सर्वांच्या ठिकाणी भगवान परमात्मा बसलेला आहे हे त्या भक्ताला कळत असते. म्हणून तो
सर्व ठिकाणी माझा भगवान परमात्मा बसलेला आहे. तुम्ही प्रल्हादाचं उदाहरण घ्या. जेव्हा त्या हिरण्यकश्यपूने विचारलं त्याला, या आहे का या काष्टामध्ये किंवा आहे का या खांबामध्ये तुझा भगवान, तर प्रत्यक्ष भगवान परमात्मा भक्तासाठी अवतार. भक्ता कारणे येणे घेतली शाळी 10 गर्भवास सोशिवन माय. गायीची तृषा हरू का व्याघ्रा विष होऊनी मारू, ऐशे नेनेची का करू तोय जैसे. तोय, तोय म्हणजे मला तो शब्द म्हणजे मला त्याचा अर्थ आठवत नव्हता. पाणी बघितलं मी आता इथं. पाणी. गायीची तृषा हरू का व्याघ्रा विष होऊनी मारू, ऐशे नेनेचे का करू तोय. हे जे पाणी आहे, ती गाय उत्तम आहे, पवित्र आहे, म्हणूनच तिला ते पाणी त्या गायीची तहान भागवतं का. आणि जो वाघ आहे त्याची ताण भागवत नाही का ते पाणी, सर्वांची ताण भागवतं. म्हणजे जो कोणी सुखदुःख ज्याला आपण म्हणतो, सुखी असणारी गाय किंवा उत्तम असणारी गाय किंवा दुःखी असणारा व्याघ्र किंवा ज्याचं कर्म चांगलं रे आपण असं म्हणू शकतो, असा जो व्याघ्र आहे त्याची ताण हे पाणी भागवतं. असा जो कोणी भक्त आहे तो मला खूप आवडतो. तैशे आघवाची भूतमात्री एकपणे जया मैत्री कृपेशी धात्री आपण पाहिजे. या संतांनी भूतमात्री, भूतमात्रावर प्रेम करणारा हा जो भक्त आहे हा संत आहे. संतांची वृत्ती म्हणजे अशा प्रकारचा हा भक्त आहे. या संतांनी या भूतलावर जे आपल्यासाठी हे वाङ्मय करून ठेवलेलं आहे याचं आपण चिंतन करतो का, याचं आपण अवलोकन करायला पाहिजे. या संतांनी हा जो ज्ञानाचा दीप लावून दिलेला आहे आपल्याला, ज्ञान दीप लावू जगी, असा हा ज्ञानाचा दीप लावून देणारे जे संत आहे, मग हा दीप त्यांनी लावून दिला, मग आपल्याला परत लावण्याची गरज आहे का. आपल्याला लावण्याची गरज नाही, पण त्यांनी जो दीप लावून दिलेला आहे आपल्याला, त्या दीपालाच आपला दीप लावून आपण आपलं जीवन उत्कर्ष. कारण महान भगवत भक्त संत असन साधू असन यांनी या परमार्थ चिंतनामध्ये कुठल्याही प्रकारचं आपल्यामध्ये म्हणजे अर्थ असेल दुसरं आणखी काही असेल या इच्छा पूर्ण मारून टाकल्या आणि पूर्णपणे या जगतामध्ये जो कोणी मनुष्य आहे त्याला सुखी करण्याची त्यांनी जी मन धारणा केलेली आहे, किती उपकार आहे यांचे. दिव्याला दिवा लावून आज आपण सद्गुरू जोग महाराजांपासून जी परंपरा चालत आलेली आहे तिचा विचार करा आणि आपल्या मनानं करू नका, सद्गुरूंचा आश्रय घ्या. आज बंकट परंपरेचा आपण विचार केला, आज ही व्यासपीठ बंकट स्वामी परमपूज्य भक्त बाबा असतील, वामनभाऊ महाराज असतील, परमपूज्य कृष्णदास लोहिया महाराज असतील, परमपूज्य भक्तराज बाबा असतील, अरे ह्या विभूती होऊन गेल्या. त्यांनी जो ज्ञानाचा दीप लावून दिलेला आहे आपल्याला, तो आपण फक्त त्याचा प्रकाश घेऊन आपण फक्त जगत राहा. आणि भक्तराज बाबांचाच दीप आज आपल्यापर्यंत चालू आहे. आमचे महाराज आहे
आणि मी तर सांगतो म्हणजे त्या पुढची परंपरा त्यांनी निर्माण केली. भक्त भक्त म्हणजे काय, जिथं ज्ञान वैराग्य भक्ती, अरे ज्याच्या पोटी भक्तीनं जन्म घेतलेला आहे, ज्याच्या ठिकाणी ज्ञान कुठल्या का स्वरूपात होईना वास करत आहे आणि तो स्वयंप्रब्रह्म असलेला हा भगवान परमात्मा वैराग्याच्या दृष्टीनं पुढं वाटचाल करत आहे, तशा प्रकारचं नाथ स्वरूपात असणारं जे काही वैराग्य आहे ते सुद्धा आपल्याला हळूहळू दिसू लागेल. ही कोणाची कृपा आहे हो? ही संतांची कृपा आहे. आणि संतांना बघा, कोणाला वाटत असेल तसं मी कोणाची स्तुती करत नाही, खरं सांग. तुम्ही आमच्या परिवारात म्हणल्यापेक्षा आमच्या जिथं मी कर्म करतो आमच्या शैक्षणिक ठिकाणी जर आले ना तर मला खूप तिखट म्हणतात. आणि ज्याची स्तुती व्हायला पाहिजे ती व्हायलाच पाहिजे. आणि मी हसत खेळत म्हणतो असतो, हे माझं माहेर आहे आणि माहेरात कुठलीच उणीव नसते. अरे माहेरात रागाव नाही चालतं, या पलीकडचं सांगू आणखी, माहेरात द्वेष सुद्धा चालतं, पण त्या द्वेषामागं प्रेम असतं हे त्याला कळायला पाहिजे. खूप संतांचे उपकार आहे. आणि हे दुसरे तिसरं, हे भक्त म्हणजे कोणी नाही तर ते संत आहेत. तैसी आगवाची भूतमात्री, एकपणे जया मैत्री, कृपेशी धात्री आपणा पैजू. आणि मी तू हे भाषणेने माझे काहीच न म्हणे, सुख दुःख जाणणे नाही जया, तेवीची क्षेमे लागी, पृथ्वीशी अपाडू अंगी, संतोषा जाणणे संतोषा उत्संगी दिधले. जो अर्धा भाग राहिलेला आहे तो आपण केवळ फक्त 5 मिनिटात घेणार आहे. निर्मम निरहंकार सम दुःख सुख क्षमी. ज्याच्या ठिकाणी निरअहंकार आहे, ममत्वाची भाषाच नाही, मी आहे, मी ज्ञानी आहे, मी संत आहे, मी कीर्तनकार आहे, मी प्रवचनकार आहे, मी गायक आहे, याच्या पलीकडची म्हणजे जे गुणाचं वर्णन केलेलं ना, गुणातीत असणारा जो भक्त आहे, गुणाची त्याला गरज नाही असा जो आहे ना, निरअहंकार, ममत्वाची आणि सुख दुःख, मी यापूर्वीच बोलून गेलो, सुख दुःख ज्याच्याकडे समान आहे. सुख काय तो यालाही मानत नाही, दुःख काय फक्त मानतो तो भगवंत एक जाण. आणि क्षमा क्षम, ज्याच्या अंगी क्षमा, ज्याच्या अंगी शांती आहे, म्हणून शांती धरा उतराल पैल तिरा. किंवा भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. इथं क्षमा शब्द आलेला म्हणून मला आठवलं. असा हा क्षमाक्षम कोणालाही क्षमा करून टाकतो. अहंकार नसतो. अहंकाराचा जो मावस भाऊ आहे त्याला आपण अभिमान म्हणतो. हा जो अभिमान आहे ना, अहंकार, कशाचा अहंकार होईल याचा सांगता येत नाही. कारण या अहंकारानं कोणाकोणाचा घात केलाय सगळ्यांना माहिती आहे. पण हा जो अहंकाराने निळा म्हणे निराभिमान, निराभिमान म्हणजे नाही, मला नको तो अभिमान, आणि झाले उन्मन मायाचे. आता प्रत्यक्ष वैराग्य जर आपल्या समोर येऊन बसलं तर ते खूप श्लोक सांगतं. तो पण मला एक मोठा धाक होता, पण आपणच धड नाही. हा छोटा आहे का? मला तर सारखाच दिसतो. वा, ज्ञान वैराग्य भक्ती
आणि आणखी जे काय आहे ते तयार होणारच, यात काही शंका नाही. आशीर्वाद आपल्या सर्वांवर भगवंताचा आहे आणि तुम्हा सारख्यांचा आमच्यावर कृपा केली या संतजनी, माझी अलंकारी लिवानी आणि प्रीत हे लाविली कीर्तनी तुका चरणी लोळत असे. तुमची कृपा झाली, त्यानंतर शास्त्राची कृपा होती. हे शास्त्र कळायला एवढं सोपं वाटलं, तुमच्याशिवाय नाही कळू शकत. आणि शास्त्र कळालं तर ईश कृपा होती, ईश्वर कृपा होती. एकच सांगतो मी फक्त, आता टाइम संपलाय आपला. तर हा अभिमान आपण निर्मम निरंकार क्षमाशील असणारा हा भक्त निरहंकारी असतो. मला 1-2 मिनिटात मी हे भजन जे आहे हिंदी भजन अनुप जलोटानं म्हटलं, मत कर तू अभिमान व बंदे, मत कर तू अभिमान. अभिमान अजिबात करू नको. तेरे जैसे लाखों आए, लाखों इस माटी ने खाए. अरे तुझ्यासारखे किती आले, आजा मेला, बाप मेला, सगळे. लाखों इस माटी ने खाए, रहा ना नाम निशान वो बंदे, मत कर तू अभिमान, मत कर तू अभिमान ओ बंदे, मत कर तू अभिमान. माया का अंधकार निराला, बाहर उजिला, अंदर किंवा भीतर काला. इसको तू पहचान हो बंदे, मत कर तू अभिमान. मेरे पास है हीरे मोती, तेरे पास है हरि नाम गुण ज्योति. कौन हुआ धनवान हो बंदे. त्याच्या धनाचं आणि या परमार्थाचं चिंतन केलेलं आहे. तुला वाटलं माझ्यापाशी खूप आहे म्हणून तू धनवान होशील, नाही, तुला एक दिवस जायचंय. बस निरअहंकार, बस अहंकार सोडून द्या. आणि अशा या भक्ताची, तसा मी एवढा हे नाही, पण सद्गुरूने संती सांगितले केले ते जतन. सद्गुरूंची कृपा झाली, सद्गुरूनं सांगितलं, सद्गुरूंनी अन्नाच्या रूपात सांगितलं. अण्णानं मला सांगितलं, दुकानावरच बसले होते, पण अण्णाने एक पण लावला होता. पण म्हणली काय, तुम्हाला 8 दिवस राहावे लागेल. म्हणलं आता 8 दिवस नाही बरं का अण्णा, म्हणून मला प्रवचन दिलं काय. म्हटलं मी अण्णा तेव्हाच म्हटलं होतं, कारण मला ते जमत नाही. नाही 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 तसं काही नाही म्हणे, कारण म्हणलं मला 1-2 बाहेर पण काम आहे, त्याच्यात एक कीर्तन पण आहे. म्हटलं बघा, प्रभूची सेवा निष्काम, माझ्या सद्गुरूंनी जे केलं ना ते आपण करावं. निष्कामतेनं करण्याची इच्छा मी प्रगट केली. त्यात चुका अनेक होत असतील माझ्या, पण निष्कामतेनं एक आपण परमार्थाचं व्रत घेतलेलं ना ते करण्याचा निश्चय. माझी सद्गुरूही निष्कामतेनं काम करताय, मी काम करायला काय हरकत नाही. म्हणलं अण्णा अजिबात जमणार नाही, प्रवचनाला येईल मी, पण कीर्तनाला किती दिवस येईल काय सांगता नाही. 2 दिवस आलेलो आहे आणि आज येणार आहे. एवढंच बोलून आजच्या या प्रवचन रूपी सेवेला मी पूर्णविराम देतो. विठाला 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 विठाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर